मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे. शिवामूठ व्रतपूजा संपूर्ण श्रावण महिना संपूर्ण माहिती. शिवामूठ कशी व्हावी तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता गुरुवारी अमावस्या आहे आणि शुक्रवारी पहिला दिवस हा श्रावण महिन्याचा आहे. म्हणजे 25 जुलै 2025 रोजी शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. मित्रांनो, पहिला श्रावणी सोमवार हा 28 जुलै 2025 शिवामूठ तांदूळ आहे आणि दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट 2025 शिवामूठ तीळ. तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट 2025 शिवामूठ मूग आहे आणि चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट 2025 शिवामूठ जवस आहे. मित्रांनो, श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार आपल्याला मिळणार आहेत. प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अभिषेक पूजा करावयाची आहे. आपल्याला शिवामूठ त्या सोमवारची व्हायची आहे. प्रत्येक सोमवारी विधिवत पद्धतीने महादेवांची पूजा मांडणी विधिवत पद्धतीने करावी. मैत्रिणींनो, पहिल्या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून नेहमीप्रमाणे आपले घर हळद मीठ टाकलेल्या पाण्याने स्वच्छ करून घ्यावे. स्वच्छ अंघोळ करून देवपूजा करावी. पूजा मांडणी कशी करायची? अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला श्रावणी सोमवारची पूजा मांडणी करायची आहे. प्रथम जिथे शिवलिंगाची पूजा मांडणी करायची आहे तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यावी व त्यावर चौरंग किंवा पाट तुम्हाला जी इच्छा आहे तुम्ही चौरंग ठेवू शकता, पाट ठेवू शकता. त्यावर स्वच्छ पांढरे वस्त्र अंतरावे. पांढरे वस्त्र नसेल तर लाल वस्त्र अंतरले तरी चालेल. प्रथम अग्नीचे नामस्मरण करत दिवा लावून घ्यावा. दिव्याची पूजा करावी. जेव्हा आपण चौरंगावर सुंदर असं वस्त्र अंतरतो तेव्हा आपण अग्नीचे नामस्मरण करत आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता किंवा तुपाचा दिवा लावू शकता. त्यानंतर प्रत्येक पूजेमध्ये सर्वात प्रथम गणपतीची पूजा केली जाते. प्रथम विघ्नहर्त्याचे आवाहन केले जाते. गणपतीची मूर्ती असेल तर अभिषेक करून स्थापना करावी किंवा विड्याच्या पानावर सुपारी ठेवून त्यामध्ये तांदूळ ठेवून गणपती म्हणून स्थापना करावी. मित्रांनो, गणपती बाप्पांना फूल वाहून अक्षता वाहून धूप दीप ओवाळून गणपतीचा पंचोपचार पूजा करावी. गणपतीची पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणावा किंवा ओम गण गणपते नमः असे म्हटले तरीही चालेल. व त्यानंतर आपण एक ताम्हण घेऊन त्यावर शिवलिंग ठेवावे. शिवलिंग आपण कोणत्याही धातूचे आपल्याकडे असो पण ते भरीव असणे गरजेचे आहे. नेहमी लक्षात ठेवा मैत्रिणींनो, शिवलिंग हे पोकळ नसावे व आपल्या अंगठ्यापेक्षा मोठे नसावे. शिवलिंग ठेवताना लिंगाचा निमुळता भाग हा नेहमी उत्तर दिशेला करून ठेवावा. यानंतर शिवलिंगाची कच्च्या दुधाने, जलाने किंवा पंचामृताने देखील अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय असा जप करी शिवलिंगाची पूजा करावी, अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यावे व अभिषेक दूध जल हे न सांडता झाडामध्ये घालावे. ते जल तुळशीला चुकूनही घालू नका, या गोष्टीची काळजी घ्या. मैत्रिणींनो, त्यानंतर एक पात्र ठेवून त्यावर महादेवांची पिंड स्वच्छ पुसून ठेवावी. पिंडीला कापसाचे जानवे घालवावे. त्यानंतर 3 बोटांनी भस्म लावून घ्यावे व त्याच बोटांनी आपल्या कपाळावर भस्म लावून घ्यावे. अष्टगंध लावावा. पांढरी फुले, धोत्रा, झेंडू, जास्वंद, मोगरा ही फुले वाहावी. जेवढी अवेलेबल फुले असतील ती वाहावी. बेलाचे 1, 3, 5, 7, 11, 21, 51 किंवा 108 बेलाची पाने मिळाली तर अतिउत्तम. तुमच्याकडे जेवढी अवेलेबल बेलाची पाने असतील तेवढी तुम्ही वाहा, पण या संख्येत वाहा. पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहायचे आहे. बेलाचे पान हे कधीही उलटे वाहावे. बेलाच्या देठाचा भाग हा महादेवांकडे असावा. बेलाचे पान हे 5 पाने किंवा 3 पाने असावे. धोत्र्याचे फळ असेल तर अतिउत्तम, ते पिंडीवर वाहावे. त्यानंतर मुठीत धान्य घेऊन, म्हणजे पहिल्या सोमवारी तांदूळ जेव्हा आपण वाहतो त्या संपूर्ण पूजा झाल्यानंतर संकल्प करून आपण मुठीत तांदूळ घ्यायचं आहे आणि 3 वेळा आपण महापिंडीवर ते वाहायचं आहे आणि 3 वेळा आपण ओम नमः शिवाय म्हणत आपण ते मुठीने तांदूळ महादेवांच्या पिंडीवर वाहायचं आहे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. अशी विधिवत पद्धतीने महादेवाच्या पिंडीची पूजा करावी.
पूजा झाल्यानंतर महादेवांची आरती करावी। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे, या दिवशी आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे। म्हणजे तुम्ही या दिवशी महादेवांची 108 नावे पूजेपुढे बसून डोळे बंद करून म्हणू शकता। महामृत्युंजय मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणू शकता। ओम नमः शिवायचा जप करू शकता। हे वाहिलेले धान्य आपण आपल्या धान्यात मिक्स करावे, धनधान्याची उन्नती होते। तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करू शकता। महादेव हे भोलेनाथ आहे। तुम्ही जेवढी सेवा कराल ना ती अगदी मनापासून करा, निर्मळ अंतःकरणाने करा। महादेव आपल्याला आशीर्वाद हे देतात, तसेच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतातच। मित्रांनो, या दिवशी म्हणजे श्रावण सोमवारी महादेवांची पूजा करून मुक्ती मिळाली म्हणून सोमवार हा भगवान शंकराची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो। शिव म्हणजे महादेव हे भोले आहेत। ते जर तुमच्यावर प्रसन्न असतील तर त्यांचे जर आपल्यावर आशीर्वाद असतील तर आपल्यावर मोठे संकट येणारच नाही। जरी आले तर ते महादेव हे डावलून पाडतात। पार्वतीने देखील 16 सोमवारी कठोर तपस्या करून भगवान शिव यांना त्यांचे पती बनण्यासाठी उपवास केला। त्यामुळे ते प्रसन्न झाले आणि माता पार्वतीला इच्छित वर म्हणून मागण्यास सांगितले। तीव्र तपश्चर्या आणि 16 सोमवारी उपवास केल्यामुळे पार्वतीसोबत महादेवांना लग्न केले। मित्रांनो, श्रावणाचे खूप महत्त्व असल्याने श्रावण महिन्यात शिव पार्वतीची दोघांचीही पूजा करावी। ते पती पत्नीचे यामुळे प्रेम वाढते, घरातील वातावरण आनंदी राहते आणि सगळ्यात महत्त्वाचे घरात सुख शांती नांदते। मित्रांनो, श्रावणी सोमवारी आपण नुसती पूजाच करायची नाही, तर आपण सगळ्यात महत्त्वाचे आपण आपल्या घरातील वातावरण शांत ठेवावे, आनंदी ठेवावे। घरात भांडण तंटे कलह हा झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या। कारण आपण छान पूजा करतो, अगदी मनाने करतो आणि घरात भांडणे, आपण मुलांवर चिडचिड करतो किंवा घरात वादविवाद चालतात आणि आपण इकडे पूजा करतो, तर असं करू नका। घरातील वातावरण प्रथम शांत पाहिजे, आनंदी पाहिजे। तुम्ही छोटी पूजा करा, मोजकीच पूजा करा, मोजकीच सेवा करा, पण घरातील आनंद वातावरण जर शांत असेल ना तर अक्षरशः देवसुद्धा आपल्या घरात येतो, हे लक्षात ठेवा, आनंदाने नांदतो। मित्रांनो, आणि महादेव भगवान भोलेनाथ हे खूप भोले आहेत आणि जेवढे आपण त्यांची मनापासून सेवा करू ना तेवढे आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते। शिव ही ज्ञानाची देवता आहे, त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते। मैत्रिणो, कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर हे आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे। शिव कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो। श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात। कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही। जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून आपल्याला कष्ट केल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही। समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली, अमृत सर्वजण प्याले, परंतु विष निघताच सर्वजण पळाले। त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकराने पिऊन टाकले। अमृत पितो तो देव आणि विषपान करतो तो महादेव, म्हणून भगवान शंकरांना नीलकंठ असे म्हटले जाते। असे हे भगवान महादेव भोलेनाथ हे आपले म्हणजे कोणतीही आपण मनापासून जर इच्छा मागितली, अगदी आत्मीयतेने अंतःकरणाने जर आपण इच्छा मागितली ना ते भगवान महादेव पूर्ण करतातच, हे मी खात्रीने सांगते, कारण माझा अनुभव खूप मोठा आहे। त्यामुळे याचा अनुभव घ्या आणि निर्मळ अंतःकरणाने महादेवांची पूजा करा। अगदी लहान करा, छोटी करा, पण तीच पूजा अगदी छान पद्धतीने करा। एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला। हे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा। श्री स्वामी समर्थ। हर हर महादेव।